नमस्कार. महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. देहू रोड परिसरातील एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करून त्याचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या 4 आरोपींना न्यायालयाने शुक्रवारी ऐतिहासिक निकाल देत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. सन 2021 मध्ये देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली होती. आरोपींनी संगनमत करून पीडित मुलीवर वारंवार सामूहिक बलात्कार केला. इतकेच नव्हे तर या नराधमांनी अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वारंवार आपल्या वासनेचे शिकार बनवले. या छळवणुकीत काही आरोपींनी पीडितेचा अनैसर्गिक छळ देखील केला होता. पीडितेने विरोध केल्यास तिला मारहाण करण्यात येत असे आणि तिच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली जात असे. या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. खटल्यादरम्यान सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पाटील यांनी काम पाहिले. न्यायालयाने या प्रकरणात वैद्यकीय पुरावे, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या. भक्कम पुरावे आणि प्रभावी युक्तिवादामुळे आरोपींचा गुन्हा सिद्ध झाला. या गुन्ह्यात शिक्षा झालेले आरोपी नोमान उर्फ अरबाज जावेद खान, सुलतान उर्फ मुश्ताक सलीम सय्यद, रियाज उर्फ मन्नन जोवेद खान, सोहेल शेर अली पीरजादे या चौघांनाही न्यायालयाने त्यांच्या कृत्याबद्दल दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. साक्षीदार फितूर होऊ नयेत यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीस उपनिरीक्षक DS शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत निंबाळे, महिला पोलीस हवालदार आशा घाटे आणि सचिन पतुरे यांनी या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा लागण्यासाठी मोलाची भूमिका बजावली. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.